राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 42वा जगतकर्ता कोण आहे याच्या उत्तराला आरंभ। जगतकर्ता कोण आहे याच्या उत्तराला आरंभ, उत्तराला शेवट सुरुवात आणि उत्तराचा शेवट, सुरुवात आणि शेवट ज्या उत्तराला असतो त्याला सत्य उत्तर म्हणावं। उत्तर एका वाक्यात नसतं, उत्तर एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये
आणि जरी असलं तरी पण त्या उत्तराला इत्यंभूत उत्तर म्हणत नाहीत. कारण जितकं उत्तर मोजक्या शब्दात देतात तितक्या प्रमाणामध्ये शंका उत्पन्न राहतात, शंका निवृत्त होत नाहीत. जितक्या प्रमाणात उत्तर विस्तृत प्रमाणात दिलं तर शंका निवृत्त होत असते. मग आतापर्यंत आपण कशाचं उत्तर ऐकलं? किती दिवस गेलं उत्तर ते? मग त्याच्याबद्दल काही शंका उरली का काही? मग उत्तर असं देतंय शास्त्र, निशंक करतं माणसाला. साधकाला शास्त्र काय करतंय? शंकाच उत्पन्न होऊ देत नाही. मग आत्मा सतरूप आहे. कसा सतरूप आहे त्याचं उत्तर कसं किती विस्तृत प्रमाणात दिलंय. आत्मा चिद्रूप आहे, आत्मा आनंदरूप आहे, आत्मा जन्मरहित आहे. म्हणजे किती लांबणीचे उत्तर दिले. तर उत्तर म्हणजे त्यांचा उपदेश आहे. उत्तर म्हणजेच काय आणि उपदेश म्हणजेच काय? उत्तर मीमांसा शास्त्र ते शास्त्रच आहे. ते मीमांसा शास्त्र असं आहे की ते उत्तरच बोलते. बोलिले उत्तरे लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. त्या उत्तरामध्ये काही चूक असेल तर क्षमा करा. हे चूक उत्तर सांगून म्हणले तसं का बरोबर उत्तर सांगून तसं म्हणले असते? बरोबर सांगून सुद्धा म्हणतात काही जर चूक होत असेल तर क्षमा करा. पण आता हे शास्त्र आहे का नाही? शास्त्र जे उत्तर सांगतंय त्या उत्तरामध्ये क्षमा मागायची सुद्धा काबिलता ठेवीत नाही. क्षमा मागायची सुद्धा वेळ पडू देत नाही. इतकं सटीक उत्तर शास्त्र देत आहे. ते पहिले एक औषध निघालतं बघा नवीन. त्या दुकानदाराला म्हणलं ते औषध द्या. त्यानं दिलं. म्हणलं बरं आहे का? ते म्हणला येडा करण्यास सगट याला पैसे लागलेले तर. म्हणजे औषध फवारल्यावर येडा करायला जावं लागतंय ना. रोग त्याच्यावरला गेलाय का कसा पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी. ते म्हणला त्याचे सुद्धा पैसे याच्यात लावलेले आहेत. कशात? त्या औषधाला. म्हणजे याची गॅरंटी कशी आहे? फुल गॅरंटी हे का? तशी शास्त्राच्या उत्तराची फुल गॅरंटी. म्हणजेच इतकं शास्त्र सत्य बोलत, इतकं सत्य बोलत, त्या सत्याला सुद्धा ते खरं मानित नाही. म्हणजे इतकं त्याचं खरं सांगणं आहे. कशाला? सत्याला. जे तुम्ही सत्य सत्य म्हणतात ना त्या सत्याला सुद्धा ते खोटं करतंय. इतकं ते खरं बोलत आहे. कोणी कोणी मग त्याच्याहून खोटं बोलत असेल तसा अर्थ घ्यायचा नसतो. आता आपणाला जगत करता कोण आहे याचं उत्तर ऐकायचं आहे. म्हणजे त्याला अग्रदेवाला 3 प्रश्न झाले होते. त्या 3 प्रश्नापैकी एका प्रश्नाचं उत्तर झालं सांगणं. मग त्यावेळेस शेवटी श्रीगुरु म्हणले सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस. हे तुझ्या प्रथम प्रश्नाचे उत्तर सांगितले. आत्मा मी कोण आहे या प्रश्नाचं हे एवढंच उत्तर आहे. सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस
हे त्याच्या विचारलेल्या प्रश्नाचं इतकंच आहे. पण तुझा आत्मा ब्रह्मरूप कसा आहे हे सांगण्यासाठी इतका वेळ खाल्ला त्याने. त्याच्यामध्ये हप्ता गेला असं त्या एका प्रश्नाच्या उत्तराला हप्ताभर चाललंय. आणि तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं सांगून तूच आत्मस्वरूपवान आहेस म्हणजे तूच ब्रह्मरूप आहेस हे तुझ्या प्रथम प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता जगतकर्ता कोण आहे या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो. ऐक, जगतकर्ता कोण आहे? व्यापक चैतन्याचे आश्रित, व्यापक चैतन्याचे आश्रित ब्रह्मचैतन्य. व्यापक चैतन्य म्हणलं की ब्रह्मचैतन्य आणि त्याचे आश्रित, त्याला विषय करणारी, ब्रह्माला विषय करणारी सत्ता सत्तावून विलक्षण, की जिला सत्य म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही, त्याच्याहून वेगळी मिथ्या अद्भुत शक्तिरूप. कशी आहे ती? अद्भुत शक्ती आहे. तिलाच माया म्हणतात. तिलाच काय म्हणायचं? माया. तिच्यापासून जगताचा उत्पत्ती, स्थिती आणि नाश. कोणापासून? उत्पत्ती, स्थिती आणि नाश. ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी मायापासूनच उत्पन्न व्हायलेली आहे. मायापासून व्हायली म्हणजे माया म्हणजे काय? ईश्वर. माया म्हणजे काय? मागे सांगितलं होतं ना. कारण ईश्वर म्हणतानाही माया घ्यावं लागते, माया म्हणताना बी आहे का नाही. तसं उत्पत्ती, स्थिती आणि नाश जो होतो तो मायामुळेच होतो असं म्हणतात. याचा थोडक्यात अर्थ असा. ह्या बोलण्याचा अर्थ काय? हे सर्व माया करते. करता कोण झाली? मग माया झाली ना. मग याचा अर्थ, ह्या बोलण्याचा अर्थ कसा आहे ते सांगितलं तसाच. ईश्वर, माया म्हणजे ईश्वर. मायायुक्त चैतन्य म्हणजे ईश्वर. कशाला म्हणतो ईश्वर आपण? मायायुक्त चैतन्य. मायायुक्त म्हणजे मायोपहित चैतन्य आहे का नाही, त्याला ईश्वर म्हणायचं. आणि अविद्या उपहित चैतन्य जीव चैतन्य आहे का नाही. उपाधीमध्ये भेद आहे, चैतन्यामध्ये भेद नाही. म्हणून मायायुक्त चैतन्य ते कोण झालं? ईश्वर. हा जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचा हेतू आहे. तो कोण आहे? कसा आहे? हेतू म्हणजे कारण. उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण तो आहे. जीव जगाचा करता नाही. जीव जगाचा करता नाही जरी म्हणत असला, मीच घर बांधलं आहे, मीच मुलांना जन्म दिला आहे, हे त्याचं बोलणं अज्ञानातून आहे की नाही. हे त्याचं बोलणं अज्ञान होतं. तू जर जन्म दिला असलास तर तू मरू देणार नाहीस. ज्या अर्थी मरणं तुझ्या हातात नाही त्या अर्थी जन्माला घालणंही. पण अहंकाराच्या योगानं तो म्हणतो माझाच मुलगा आहे का नाही. मग
जीव जगाचा करता नाही आणि जगत आपण मात्या होत नाही. आपण मात्या होतंय का? आणि त्याचे करते आपण आहेत का? मग असं इतकं ठरल्यावर याचा करता कोणीतरी मानल्याशिवाय गत्यंतर आहे का? मग मानला तर कसा मानायचा? कोण मानायचा? केवढा मानायचा? आहे का नाही? आता त्याच्या बाबतीतच विचार करावा लागेल. जगत करता कोण आहे याच्या पाठीमागं लागायचं म्हणल्यावर जीव तर नाही, जीव नाही आणि आपण मात्या जगत होत नाही. म्हणजे कोणतरी आहे याला कारण. जगत आपोआप होत नाही म्हणजे स्वभावता जगाची उत्पत्ती होत नाही. स्वभावता जगाची उत्पत्ती होत नाही. जर कर्त्या वाचून जगत होईल समजा कोणी म्हणलं, असं मानलं तर काय व्हायलंय? कर्त्या वाचून जगताची उत्पत्ती कोणीच करता नाही. कर्त्या वाचून जगत होईल असं जर कोणी म्हणेल तर मग त्याला लगेच म्हणावं कुंभारा वाचून घट झाला पाहिजे. घट कुंभारा वाचून होतो का? तसं जगत रूपी घट ईश्वर कुंभार रूपी याच्यापासूनच मानावा लागेल. म्हणून जगताचा कोणीतरी करता मानून जगताचा कोणीतरी करता मानावा लागेल. ज्या वेळेस त्याचा अज्ञान आहे परोक्ष आहे म्हणजे कोणीतरी असं मानावंच लागणार. कोणीतरी काहीतरी शक्ती आहे सामर्थ्यवान कोणीतरी. हा कोण आहे ते सांगता यायचं नाही पण मानावं तर लागेल ना. हा याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. हे परोक्ष ज्ञान तर अगोदर व्हायला पाहिजे का नाही? हाय कोणतरी हाय आहे का नाही? ज्या अर्थी घट दिसायलाय कार्य दिसायले त्या अर्थी कारण कोणतरी असायलाच पाहिजे. नका का दिसेना कारण पण मानावं लागेल आहे का नाही? आणि ते मानणं कसं आहे? कोण्या ज्ञानात येतं? परोक्ष ज्ञानामध्ये. अपरोक्षात येतं का? नाही. जर अपरोक्ष कधी होईल? तिथं कुंभार बसलेला पाहिजे गाडग्यापाशी आहे का नाही? आणि त्यानं म्हणावं हे मी केलंय. मग मानता येत आहे आपणाला ह्या गाडग्याचं कारण तो कुंभार आहे. हे त्याला अपरोक्ष ज्ञान प्रत्यक्ष झालं म्हणायचं. शिवाय तो सर्वज्ञ मानला पाहिजे. जो कोणतरी मानायचा आहे ते कसा मानायचा? येडा मानल्यावर जमन का? सर्वज्ञ मानला पाहिजे. आणि जो ज्या कार्याचा करता असतो, ज्या कार्याचा जो करता असतो, जो ज्या कार्याचा करता असतो, कसं म्हणलं तरी एकच आलं. तो त्या कार्याला आणि त्याच्या उपादानास, त्या कार्याच्या उपादानास तो जाणतो. जो करता आहे का तो कसा मानला पाहिजे? त्याला सर्वज्ञ मानावं लागेल. अल्पज्ञ मानून जमेल का? कारण जो ज्या कार्याचा करता असतो ना तो त्या कार्यास आणि त्याच्या उपादानास, त्या कार्यालाही आणि ते कार्य ज्याच्यापासून उत्पन्न व्हायले त्याला, ज्याच्यापासून म्हणजे उपादान कारण, त्याच्या परिणामातून ते उत्पन्न व्हायले ना त्या उपादानाला जाणणारा पाहिजे. त्याला त्याचं ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे उपादानाचं ज्ञान आणि त्या कार्याचं ज्ञान, हे दोन्ही ज्ञान ज्याला आहेत
तो कोण झाला? सर्वज्ञ. सर्वज्ञ, है का नाही? म्हणजेच कारणासहित कार्याचं ज्याला ज्ञान आहे तो कोण झाला? सर्वज्ञ झाला. मग जीवाला कार्यासहित कारणाचं ज्ञान नाही का? नुसत्या कार्याचं ज्ञान आहे? अहो बरोबर, कार्याचं सुद्धा ज्ञान नाही जीवाला, तर कारणाचं कुठलं आलं, है का नाही? म्हणून तो त्या कार्यास आणि त्याच्या उपादानास कार्याच्या जाणून ते कार्य करतो. कार्यकारण जाणून जो कार्य करतो त्याला सर्वज्ञ म्हणतात. तद्वत जगताचा करता ईश्वर, जगत आणि त्याचे उपादान. जगत कार्य झालं, जगत हे काय? कार्य. आणि याचं उपादान कारण कोण? माया, है का नाही? तसं जगत आणि त्याचे उपादान यास जाणून, याला ह्या दोन्हीला जाणून म्हणजे त्याचं ज्ञान असताना जगत करतो. जगताचंही ज्ञान आहे म्हणजे कार्याचंही ज्ञान आहे आणि मायाचं ज्ञान आहे म्हणजे त्याच्या उपादानाचंही ज्ञान आहे. याचं ज्ञान असताना हे कसे येतं आणि त्याच्यामध्ये तो कार्य करतो, त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. त्याला म्हणायचं सर्वज्ञ. नाटकामध्ये एखादा राजा आहे, पण त्याला भिकाऱ्याचं पात्र दिलं. राजानं भिकाऱ्याचं पात्र केलं. मग तो ज्या वेळेस भिकारी होतो, कशात? नाटकात. मग त्याला त्या नाटकाच्या संदर्भामध्ये सर्वज्ञ मानायचं का अल्पज्ञ? नाटकाच्या संदर्भात. नाटकात आपल्याला काय दिसतो? तो भिकारी दिसतो. आणि त्याला दिसत नाही का? त्याला वाटते का नाही? त्याला ज्ञान आहे का नाही मी भिकारी आहे म्हणून? पण त्याला मी राजा आहे हे ज्ञान नाही का? आपल्याला ते राजा आहे म्हणून माहिती आहे का? मग सर्वज्ञ कोण? हा, तसा ईश्वर आहे. त्याला कारणाचंही ज्ञान आहे आणि कार्याचंही ज्ञान आहे. जीवाला आहे का तसं? त्या नाटकातल्यासारखं तो जाणून मी राजा आहे भिकाऱ्याचं पात्र करायलो, तसं संसारिक जीवाला वाटतंय का मी आत्मस्वरूपवान आहे, पण ह्या प्रपंचामध्ये, मिथ्या प्रपंचामध्ये मी प्रपंच करायलो. आणि नाही का असं? मग सर्वज्ञ आहे का जीव? मग एक सर्वज्ञ चैतन्य दुसरं मानावं लागेल का नाही? त्याची उपाधी वेगळी मानावं लागेल का नाही? ह्या उपाधीमध्ये तो असू शकतो का तसा? हा, मग ज्याची उपाधी शुद्ध झाली आहे तो कार्यासहित कारणाचं ज्ञान अवगत करून घेत असतो, है का नाही? त्याला कार्यासहित कारणाचं ज्ञान असतं, कारण त्याची उपाधी कशी आहे? शुद्ध उपाधीमध्ये ज्ञान होतं तसं सर्वज्ञताचं. यास जाणून जगत करतो तो, म्हणून सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान ही मानावा लागेल. अल्पशक्तिवान जमल का? त्याला सर्वशक्तिमान मानावं लागेल. असेही मानलंच पाहिजे, कारण अल्पशक्तिमान जीवास कृतीने तर नाहीच, पण मनाने सुद्धा या जगताचा त्याला विचार करता येत नाही. कृतीने तर नाहीच करता येत त्याला जगत. जसं ईश्वरानं जगताची निर्मिती केली ना, तशी जीवाला कृतीने तर करताच येत नाही, पण मनानं चिंतन सुद्धा त्या केलेल्याच करता येत नाही. ईश्वरानं अमुक अमुक हे केलंय, जीवाला सांग बरं म्हणा.
काय काय केलंय त्यानं जगात काय काय हे सांग बरं म्हणा. म्हणजे चिंतन करून सुद्धा त्याला ते सांगता येत नाही. म्हणजे जीव इतका अल्पज्ञ आहे. मनाने सुद्धा जगत रचनेचे चिंतन करता येणार नाही. जगताच्या रचनेचे चिंतन जीवाला करता येणार नाही. अशा अद्भुत जगताचा करता. मग जगत कसं झालं जीवाला? हे अद्भुत झालं का नाही? म्हणजे त्याच्या बुद्धीच्या बाहेर झालं. मग जे बुद्धीच्या बाहेर असतं ते अद्भुतच असतं ना. म्हणून इथं तसा शब्द टाकला की अशा अद्भुत जगताविषयी, अशा अद्भुत जगताचा करता, अद्भुत शक्तिशालीच मानला पाहिजे. शिवाय तो करता स्वतंत्र मानला पाहिजे. कसा मानला? हो, तो परतंत्र मानल्यावर जमन का? म्हणजे त्याला कोणीतरी सांगावं आणि मग करावं. आता तसा सर्व शक्तिमान हा स्वतंत्रच मानावा लागेल ना, हे का नाही? राजा जसा विचार करण्याबाबतीत, विचार घेण्याबाबतीत स्वतंत्र असतो, तसा हा ईश्वर स्वतंत्र आहे. न्यून शक्तिमान पराधीन असतो. ज्याच्यात कमी शक्ती असती तो कसा असतो? पराधीन असतो. त्याला दुसऱ्याची शक्ती उष्णी का व्हायना पण घ्यावी लागते, है का नाही? म्हणून त्याला पराधीनता म्हणते. दुसऱ्यावर आधारित असणारा. तसा हा दुसऱ्यावर आधारित आहे का ईश्वर? सर्व शक्तिमान पराधीन नसतो. सर्व शक्तिमान पराधीन नसतो. मग कोण असतो पराधीन? अल्पशक्तिमान पराधीन असतो. म्हणून स्वतंत्र आहे तो ईश्वर. कसा आहे? सर्व शक्तिमान आणि स्वतंत्र असल्यामुळं तो कसा आहे? स्वतःच्या मनानं, स्वतःच्याच याच्यावर, म्हणजे स्वतंत्रता त्याची स्वतःचीच आहे ना. म्हणजे त्याला कुणाच्या सहाय्यताची आवश्यकता नाही. म्हणून या रीतीने जो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, आता काय काय लक्षणे आलेत बघा ईश्वराची. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र, स्वतंत्र जगत करता आहे. कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र. ही त्रिपुटी त्याला लावायची त्याच्या लक्षणाची. असा जगत करता आहे म्हणजे ईश्वर असा आहे. मग त्यासच ईश्वर म्हणतात. अशा तिन्ही लक्षणानं जिथं जो पदार्थ एकवटतो त्याला म्हणायचं ईश्वर. आणि अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पराधीन असतो त्याला जीव म्हणतात. ईश्वराची आणि जीवाची व्याख्या ही सरळ आणि सोपी करून दिली. इतकी सोपी याच्या परता आहे का नाही? याच्यामध्ये काय बुद्धीचा याचा आभास तभास असं इकडं तिकडं प्रतिबिंब काय सांगितलंय का गुताडे? पण बराबर उत्तर आहे का नाही? ते लक्षण बराबर सांगितलं का नाही? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पराधीन असतो त्याला जीव म्हणतात. आणि सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र असतो तो ईश्वर. पारमार्थिक दृष्टीने अल्पज्ञतादी जीवांच्या ठिकाणी नाहीत. बघा आता फरक कसा करतात ते. कुठून? पारमार्थिक सत्तेतून. खरा जर विचार केला तर पारमार्थिक सत्तेतून, पारमार्थिक सत्तेतून म्हणजे खरं जर विचार करून जर बघितलं तर जीव
अल्पज्ञ नाही असं म्हणायचे त्याला. आणि अगोदर काय म्हणले, जीवाची व्याख्या करताना काय म्हणले, अल्पज्ञ अल्पशक्तिमान, आहे का नाही, असा तो जीव. आता काय म्हणायचं, खरा जर पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर अल्पदादी जीवाच्या ठिकाणी नाही. अल्पदादी हे लक्षण जीवाच्या ठिकाणी नाहीतच. पण हे आलं मला, हे पण नाही आलं की जमलं, पण आलं की ते पण घालवावं लागतंय, है का नाही. परंतु अविद्येने जीवाच्या ठिकाणी, कशाने, अविद्येने, उपाधी काय आहे त्याला, अविद्या, त्या अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात. काय, अल्पज्ञता अल्पशक्तिमान, हे जीवाच्या ठिकाणी कशामुळे होतात, अविद्येमुळे होतात. वास्तविक पाहता त्या जीवाच्या चैतन्यामुळे होतात का, त्या उपाधीमुळे तसं होत आहे ते. म्हणून जीवांचे ठिकाणी म्हणतात अल्पज्ञता जीवाच्या ठिकाणी, अल्पशक्तिमान आहे जीव असं म्हणतात. पण का म्हणून म्हणतात तसं, त्या उपाधीचे तसे लक्षण आहेत म्हणून ते जीवावर घालवीत येतं. ते उपाधीचे लक्षण कशावर, त्या चैतन्यावर, आहे का नाही. पण आता ते खरे त्याचे लक्षण आहेत का, मग जीवाचे जे लक्षण आहे तेच ईश्वराचे असायला पाहिजे का नाही. जीव चैतन्याचे जे लक्षण तेच ईश्वरचं आहे, कारण चैतन्य एकच आहे ना ते. मग त्याचे लक्षण ते याचे लक्षण, मग जीवाचे लक्षण का म्हणून बदल करावं लागायला आहे, त्या उपाधीमुळे, आहे का नाही. म्हणून अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात ते लक्षण. आता ते खरे अविद्येचे आहेत ते लक्षण, पण ते जीव चैतन्याच्या ठिकाणी प्रतीत, म्हणून जीवाच्या ठिकाणी मानतात. अविद्याकृत अल्पज्ञाताधिकांची जी आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती आहे, अज्ञानी जीवाची, म्हणजेच अल्पज्ञातादी कांची जे जे अज्ञानी आहेत, अज्ञानानं ग्रासलेले आहेत, ती आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती व्हायली त्याची. कशामुळं, अविद्याकृत. आता अज्ञान कशामुळे आले त्या चैतन्याच्या ठिकाणी, अविद्याकृत, अविद्येकडून आलेला आहे का नाही. आणि ते आत्म्याच्या ठिकाणी त्या चैतन्याला काय व्हायली, भ्रांती व्हायली. त्याचं ज्ञान, त्याच्या ज्ञानात, आत्मज्ञानामध्ये भ्रांती व्हायली. तेच जीवाचे जीवत्व, तिथंच जीवाचं जीवत्व आहे म्हणते. नाही तर ते जीव आत्मस्वरूपवानच आहे, फक्त त्याला स्वरूप जाणता येईना, मी खरा कोण आहे. म्हणजेच जे अल्पज्ञता, अल्पशक्तिमान, दुःखी, सुखी हे जे लक्षण यायले त्याच्यावर, ते कशामुळे यायले, अविद्याकृत. ही अल्पज्ञता कशामुळे यायली त्याच्या ठिकाणी, अविद्याकृत यायली ना, उपाधिकृत. म्हणजेच हा उपाधिकृत भेद झाला जीवाचा आणि ईश्वराचा, उपाधिकृत भेद झाला. म्हणून ही जी त्या चैतन्याच्या ठिकाणी भ्रांती जी प्रतीला येते जीवाच्या ठिकाणी, ती जीवाची, त्या चैतन्याचं जीवपणा आहे, त्याला जीवपणा म्हणते. वास्तविक जीव कसा झालाय, तो तसा, ते तिकून धर्म तो घ्यायलाय, म्हणून अविद्येचे धर्म तो घ्यायलाय. म्हणून अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून जीवाच्या ठिकाणी म्हणतात अविद्याकृत अल्पज्ञातादी जी आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती आहे, आत्म्याच्या ठिकाणी जी भ्रांती आहे तेच जीवाचे जीवत्व आहे. आता ही भ्रांती कुठे आहे, आत्म्याच्या ठिकाणीच आहे. आणि भ्रांती सहित आत्मा म्हणजे जीव, आहे का नाही. भ्रांती सहित आत्मा म्हणजे जीव.
तशी भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी नाही. आहे का नाही? मानता येते का तिथं? नाही. त्याच्या ठिकाणी भ्रांतीच नाही. आता तो भ्रांतीसारखे कार्य करत नाही का? हा, मग त्याच्या ठिकाणी भ्रांती मानायची का? नाही मानायची. रामाच्या ठिकाणी भ्रांती मानायची का नाही मानायची? कार्य भ्रांतिरूप केले तर, पण भ्रांती त्याच्या ठिकाणी नाही असं तिथं लक्षण लावावं लागतंय. आता काम चुकीचं केल्यावर मग तर तिथं भ्रांती मानावं लागन की हो? चुकल्यावर चूक म्हणावंच लागन ना. जाणून माहिती असून केलं. हा, त्यांना त्या करायच्या अगोदर माहित होतं की आपल्याला इथं चुकीचं वागायचंय. हे चुकीच्या वागायच्या अगोदर त्याला ज्ञान होतं की इथं आपल्याला असं असं करायचंय. मग हे नाटकातल्या सारखंच झालं का नाही? हा, मग रामानं काय केलंय? हा, आधी कोणी रामायण रचलं होतं? आणि तसं वागून दाखविले का नाही? तसं वागून दाखविणं म्हणजे नाटकच केलंय, है का नाही? मग अगोदर रामानं रामायण वाचला असेल ना, रामानं अगोदर पाठ केला असेल ना रामायण, है का नाही? वर्तनचं कसं करायचंय, कुठे कुठं जायचंय, हे अगोदरच माहित होतं. मग त्या रामायणामध्ये जेवढे म्हणून कार्य केलेत त्यांनी, ते कसे कार्य येतं? सर्वज्ञतामध्ये मोडतात का नाही? तसा प्रपंच आपण तसा करतोत का? हे आपण नाटक म्हणून करतोत का? नाटक म्हणून करायचं म्हणल्यावर याच्या उपादानाचं आपल्याला ज्ञान पाहिजे का नाही? आपल्याला कार्याचं ज्ञान आहे, जे कार्य करायचंय त्याचंच फक्त ज्ञान आहे. त्या कार्याच्या कारणाचं तर नाहीच नाही, उपादानाचं नाहीच नाही. म्हणून तिथं अल्पज्ञता म्हणावी लागते. पण वास्तविक पाहता अल्पज्ञता जीवाचं खरं लक्षण, जीव चैतन्याचं खरं लक्षण ते नाही, ते उपाधिकृत लक्षण आलंय. ते बाटा कुठून आलाय? सोन्याला बाटा आहे. काय म्हणले, मोडाय गेलो की कमीच पैसे येते, तो कवा बी जातो मी मोडायला, आज घ्या आणि उद्या मोडा तरी पैसे कमीच. का म्हणून काय झालं तर त्याला कमी पैसे याला? त्याच्यात काय आहे? कुंकुनी आलाय तो दोष. ते हिनकस ते घेता वेळेस त्याच्या आश्रित होता, त्या सोन्याच्या आश्रित. सोन्यात नव्हतं ते, त्याचे आश्रित होतं, त्या सोन्याच्या आश्रित होतं. म्हणून तर ते बाजूला काढता येत आहे, आणि त्याच्यात असल्यावर कसं काढता येईल? म्हणून ते जे हिनकस आहे, तो दोष जे आहे त्याच्यात टाकलेला, त्या दोषाच्या संबंधानं पैसे कमी आले, है का नाही? मग घेता वेळेस का म्हणून दोषाचं घेतलं? तुम्हाला दोषाचं आवडतंय. हा, खडा बसविल्याने मध्ये आवडती, बगर खड्याची कुठं? हा, मग ते हे नुसतं येटाळ घ्यायचं, ते काय म्हणते त्याला, ते रिंग येडं घ्यायचं ते. ते म्हणतात न ग येडं काय का बाच, हा, ते का ओपत का काय? अरे येडं शहाणा असतंय, हुशार असतंय, है का नाही? घेताना घ्यावा वाटतंय दोष, आणि विकताना मग का म्हणून रडू येतंय, है का? मग हे आल्याला दोष सोन्याला कुंकून आहे, त्याच्या त्या उपाधिकृत आहे, है का नाही? तसं जीव चैतन्य हे चैतन्यच आहे, आत्मचैतन्यच आहे, पण त्याला उपाधी अविद्येची लागल्यामुळं त्याच्या ठिकाणी हे दोष, अल्पज्ञातादी दोष, अल्पशक्तिमानता ही त्याच्यामुळे येते. कारण जितकी मायेमध्ये ताकद आहे तितकी अविद्यामध्ये नाही ना. हा, जितकी मायेमध्ये ताकद आहे तितकी अविद्येमध्ये नाही ना. मग ते पहिले ते असं बगलात घेऊन एक एवढा बॉक्स घेऊन येत होते बघा, आणि असं त्याला तोंड लावून बघायचं असतंय, मधात चित्र दिसते तर, नाही का? मधात चित्र असं तोंड लावून मधात बघितल्यावर आता त्याच्यामध्ये किती माणसाला बघा येत आहे?
1 2 नाही तर 3 आहे का नाही. मग आता त्याच्या ठिकाणी 3च माणसं बघायला ते पिक्चर आणि त्या टाकीत गेल्यावर किती बघत येतं आहे का नाही. आता ते बी पिक्चर आहे हे बी पिक्चरच आहे का नाही. पण त्या पडद्याला आणि ह्या पडद्याला त्याला सर्वज्ञता म्हणायचं, सर्व शक्तिमान म्हणायचं आणि याला तसं हे जीवासारखं आहे ते आहे आणि ते ईश्वरासारखं. अनेक ज्यावेळेस शकाला पाहतात ते ईश्वर कार्य आहे का नाही. अनेक तिथं अनेक असतात ना. आणि हे छोटासा आपल्या मोबाईलवर याला आपण एक जणच पाहतो मोबाईलवर बघितल्यासारखं. त्याच्यात लय झालं ते 1 ते 2 असं मुंडकं मदत घालून हां मग त्या ठिकाणी ते मोबाईल अल्पशक्तीला आहे का नाही. त्याला तसं तेवढं मोठं म्हणता येते का. तसं जीवाच्या ठिकाणी ही लक्षण मोठं देता येत आहे पण अविद्या निवृत्त झाली तर आहे का नाही. म्हणून अविद्या कृत अल्पज्ञता अधिकांची जी आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती तेच जीवाचं जीवत्व आहे. तशी भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी अजिबात नाही. उलट मायाकृत सर्वज्ञता आदी ईश्वराच्या ठिकाणी आहेत. उलट सर्वज्ञता, सर्वशक्तिमान आणि सामर्थ्यवान, स्वतंत्रता हे त्याच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी आहे. मायाकृत आहेत पण ते जरी स्वतंत्र असला तरीही मायाकृत आहे. सर्वज्ञता ती आली त्याला कोणाकडून, मायाकडून, किंवा मायाच्या योगानं तो प्रकाशित करायला व्हालय, मायाच्या योगानं व्हालय प्रकाशित, तो हे करायलाय हे म्हणण्यापेक्षा मायाकडून व्हालय. कारण अगोदर याने सिद्धांत काय सांगितला, सर्व कोण करतं हे माया करती. त्याचा अर्थ असा धरायचा ते त्याच्यावर कर्तृत्व जाऊ द्यायचं नाही. ईश्वर चैतन्यावर कर्तृत्व जाऊ द्यायचं नाही. आता त्याच्या वाचून कर्तृत्व होत नाही. आता दोघाचं घर आहे हे जगत म्हणजे कोणाचं आहे, दोघाचं घर आहे का नाही. आणि मग जर समजा एखाद्याचं घर विचारायचंय त्यावेळेस कोणाचं नाव घेऊन म्हणून विचारतो, तिचं का त्याचं. तसंच आहे ना. मग इथं वेदांतामध्ये सर्व काय करतो तो ईश्वरच करतो है का नाही. आणि या म्हणण्यामध्ये मान कोणाला द्यालाय, ईश्वर चैतन्याला द्याला है का नाही. म्हणजे ते कुटुंब कसं मानलंय, म्हणजे सत्ता कोणाची मांडली त्या कुटुंबात, आपल्या कुटुंबात कोणाची सत्ता आहे. आता आपल्या संस्कृतीमध्ये हे कुटुंबामध्ये जी सत्ता असते पुरुषकृत आहे का नाही. त्याला काहीतरी शब्द आहे पुरुष प्रधान. प्रधान म्हणजे त्या घरातला प्रधानमंत्री कोण, पुरुष आहे का नाही. पण त्याच आहे का एकट्याचं ते घर. त्यानं त्याच्या बायकोला जर सोडून दिलं ना तर ते अर्ध द्यावा लागतंय तिला. का म्हणून तिचं अर्ध आहे, दोघाचे अर्ध अर्ध आहे का नाही. म्हणजे तिची बी काहीतरी सत्ता मानावं लागेल. म्हणून याचा अर्धा भाग आणि तिचा अर्धा भाग, दोघाच्या अर्ध्या अर्ध्या भागानं पूर्ण भाग झालाय. ती एकच भाग पूर्ण, दोघाच्या अर्ध्या अर्ध्या भागानं. याचा अर्धा आणि त्याचा अर्धा, म्हणून ते हे बी पूर्ण नाही ती बी पूर्ण नाही. मग हे पूर्ण कसे झाले तर एकूण एकाला घेऊन, एकूण एकाला प्राप्त होऊन दोघंही पूर्ण झाले. तर अपूर्ण राहिले का.
दोघही म्हणजेच अर्ध नारी आहे अर्ध. आणि अर्धा पुरुष आहे, है का नाही? अर्ध नारी आणि नटेश्वर, अर्ध नारी आणि अर्धा नटेश्वर, म्हणून काय झाला तो ईश्वर. नारी नटेश्वर, है का नाही? का अर्ध नारी नटेश्वर. म्हणजेच अर्ध नारी आणि अर्धा नटेश्वर म्हणजे पुरुष अर्धा, आणि हे दोघाच्या अर्ध्या अर्ध्या भागानं हे जगताची निर्मिती केली, है का नाही? म्हणून त्याच्यासारखीच झाली. ईश्वरासारखंच जगत आहे ना, कार्य त्याच्यासारखंच आहे ना. म्हणून जे ज्याचं कार्य असतं ते त्याच्यावर जातं, है का नाही? मग ईश्वर आणि जीव, जीवाला सर्वज्ञता आणि ईश्वराला सर्वज्ञता दोघालाही देता येते, पण कशी? चैतन्याकडून. त्या उपाधीला धरून देता येत नाही. म्हणजेच अपंचीकृत आणि पंचकृत हे दोन भाग आहेत. अपंचीकृत आणि पंचकृत म्हणजेच पंचमहाभूताचं पंचकृत व्हायच्या अगोदरचं आणि त्या पंचमहाभूतांचं एकमेकामध्ये मिसळणं झाल्यावर जे घडत आहे ते, आणि घडायच्या अगोदर असतंय ते, है का नाही? म्हणजेच पंचकृत जे झालं आहे, पंचकृत झाल्यावर ज्याची उत्पत्ती आहे तो जीव, ती अविद्या, तो जीव, त्या अविद्यातलं चैतन्य म्हणजेच जीव, है का नाही? आणि पंचकृत व्हायच्या अगोदरच म्हणजे अपंचकृत, ती जी उपाधी आहे ती ईश्वराची उपाधी माया आहे. म्हणून ते शुद्ध आहे, आणि पंचकृत झाल्यामुळे हे अविद्या अशुद्ध झालं, है का नाही? म्हणून तर अल्पज्ञता झालं हे, है का नाही? हे त्याच्यामुळे काय झालं? अल्पज्ञ झालं. म्हणून जीवाला अल्पज्ञ म्हणतात. पंचकृतातल्या तत्वामध्ये ते उपाधिकृत असल्यामुळं ते पंचकृत तत्व ते उपाधी झाली ना त्याचे, म्हणून ते अल्पशक्तिमान. तिथं त्याला ती शक्ती वापरता येणार ना, कारण ते त्याला जी मिळालेली उपाधी ती अल्पशक्तिवान आहे. त्याला कशी कार्य करता येईल? समजा आपल्याला इच्छा झाली डोंगर उचलायची, उचलता येईल का हो? का म्हणून? आपली उपाधीच नाही ना ती, है का नाही? तसं आता कृष्णानं डोंगर उचलला म्हणून सांगितलं, का म्हणून? सर्व शक्तिमान आहे तो, है का नाही? तसं उलट मायाकृत सर्वज्ञतादी, सर्वज्ञतादी कशामुळे यायली? मग मायाकृत म्हणजे मायाकडून यायली, ही ईश्वराच्या ठिकाणी आहे. म्हणून जगत करता जीव नाही, जगत करता जीव मग ईश्वरच मानावा लागतो. जगत करता ईश्वरच मानावा लागतो. म्हणून जगत करता जीव नाही, ईश्वर आहे. मग तू जे म्हणलास ना जगत करता कोण, जगत करता कोण, आता तूच सांग कोण मानायचं? जीव मानायचा का ईश्वर? त्यालाच विचारायचं. तूच सांग आता कोण मानायचं जगत करता? जो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असतो, है का नाही? त्यालाच काय मानावं लागेल? ईश्वर मानावं लागेल, है का नाही? मग असं ईश्वर चैतन्य, त्याची उपाधी माया, तेच ईश्वर चैतन्य. असं या ठिकाणी जगताचा करता कोण याचं सोपपतिक उत्तर दिलं आहे. आणि आता नंतर ईश्वर स्वरूप विचारामध्ये, ईश्वराच्या स्वरूपाच्या विचारात आत्मश्रयादी दोषाचे वर्णन आलंय.
आत्माश्रय दोषाची त्या आत्म्याच्या आश्रयावर काही दोष आहेत का याचा विचार सांगितला. म्हणजे जो दोष आहे ही जी माया आहे, समजा माया आहे, हा दोषच आहे ना. मग हा दोष कोठे आहे? आत्म्याच्या आश्रयावरच. आता अविद्या आश्रित आपण काय मानली? हे चैतन्याच्या आश्रित अविद्या मानली का नाही? भ्रमाच्या उत्पत्ती काढली सांगितलं होतं ना, आहे का ना. विषयाची उत्पत्ती कोण करायले? चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, आहे का नाही. मग रज्जू आश्रित जे चैतन्याचे आश्रित रज्जूपहित जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या विषयाची उत्पत्तीला कारण आहे, हे का नाही. तसं त्याप्रमाणे ही जी अविद्या आहे ती कुठे आहे? मग कोठे आहे? आत्म्यात मानावं तर मग आत्माश्रय दोष, आहे का नाही. मग आत्म्यात बी दोष मानावा लागेल. त्याच्याबद्दल आणखी काही विचार केलेला आहे. नंतर काही त्याच्यावर आक्षेपही येतात त्याला. आता या ठिकाणी अनन्य आश्रय, चक्रकापती हे जे दोष आहेत ना, ते दोषाचं वर्णन पुढं आलं आहे. कारण ते आत्माश्रयाच्या लागून आहेत. दोष जे काढायचं आहे ते आता अन्वस्था दोष, अन्वस्था, चक्रकापती, अनन्य आश्रय, प्रागलोप, विनिगमन विरह, असे किती तर 6 दोष आहेत. षड्विकाराचे 6 असे दोष त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. आता थांबा. पुंडलिक वरदे.